गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ओके, ठीक आहे. बघा, आज निफ्टीमध्ये आपण काय सांगितलं होतं, एक लेवल्स अपसाईडची दिलती. कोणती लेवल्स होती? ही लेवल्स होती अपसाईडची 946 ऑलमोस्ट. बरोबर की नाही? म्हणजे या ठिकाणाहून आपण एक रेजिस्टन्स शोधत होतो की एक रेजिस्टन्स पॉइंट आहे आणि तिथून एक सेलअप मार्केटमध्ये येऊ शकतो असं आपण आपल्याला एक्सपेक्टेड होतं. का असं एक्सपेक्टेड होतं? कारण मार्केट बघा ओपन म्हणजे मार्केट क्लोज प्रिव्हियस डेला कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी क्लोज झालंय. बरोबर की नाही? म्हणजे ऑलमोस्ट 830. आणि मार्केटला एक रूम आहे म्हटलं होतं आपण. कोणती रूम आहे? की नाही प्राइस मध्ये एक प्राइस अपसाइडला इथपर्यंत जाण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे आणि तिथून एक ब्युटिफुल शॉर्टची अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटते असं आपण सांगितलं होतं. आणि अजून एक 0.5 ची म्हणजे फिबोनाचीच्या 0.5 ची रिट्रेसमेंट कोणत्या ठिकाणी येत होती? 924 ला येत होती. 924च्या ठिकाणी आय थिंक काहीतरी येत होती. अजून एकदा आपण बघूया की फिबो रिट्रेसमेंट कोणत्या ठिकाणी येते, एक्झॅक्टली कोणता पॉइंट आहे हा, की तिथं म्हणजे जो काही लॉंगर टाइम फ्रेम आहे आपला, त्या लॉंगर टाइम फ्रेमचा जो काही रिट्रेसमेंट येते 0.5 ला एक आपण काय म्हणतोय 0.5 किंवा 0.6 एक गोल्डन फिबोनाची रिट्रेसमेंट आहे. आणि तो 0.5 बघा ऑलमोस्ट कोणत्या ठिकाणी, यस, म्हणजे 24,900 हा जो पॉइंट आहे तो 922. म्हणजे 24,922 म्हणजे मोठी पकडून चला 25 ते ही जी 46 946 आपण जो काय प्राइस ऍक्शन बेसिस वरती जो काय रेजिस्टन्स काढला होता तो या ठिकाणी म्हणून सांगितलं होतं आणि प्राइस तिथंच म्हणजे हर्डल करून स्ट्रॉंग तिथं उभे आहे. म्हणजे इथे कोण तर सेलअप मारते या पॉइंटला. म्हणजे 900चे जे काय कॉल आहेत ना, 900चे कॉल किंवा 950चे कॉल, याच्यावरती स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग प्रमाणात मोठ्या प्रमाणात सेलिंग करतायत. बरोबर, मोठ्या प्रमाणात इथे हे शॉर्ट होत आहेत. 900चे कॉल्स, 950चे कॉल्स. म्हणून मार्केट या रेंजच्या म्हणजे बघा इथं 900च्या जवळ जवळ जस जसं जाईल मार्केट तसं इथून एक सेलअप येतोय. बघा एक वेळ लास्ट प्रयत्न केलता मार्केटनं अपसाईडला निघून जायचा, परंतु तोही मार्केटनं सेलर जे काही या ठिकाणी बसलेत ते पण म्हणजे लास्टच्या स्टेजला सुद्धा मार्केटला अपसाईडला जाऊ दिलं नाही. म्हणजे सेकंड हाफ स्टार्ट झाल्यावरती एक हा ब्रेकआउट येणे एक्सपेक्टेड होतं. तो ब्रेकआउट आला नाही. म्हणजे ऑलमोस्ट 885 म्हणजे बघा 90, 885 ते 90च्या लेवल पासून काय झालंय, पुन्हा सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये झाले. म्हणजे ही टोटल जी काय क्वांटिटी मार्केटमध्ये सेलअप झाले तो 24,900चा हे 850 ऑलमोस्ट नाही, परंतु 900 आणि 950चे जे काही कॉल्स आहेत हे संपूर्ण कॉल काय झालेत, सेल झालेत. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणजे काय मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी उद्यासाठी सायकोलॉजी काय बनू शकते बघा, काय सायकोलॉजी बनू शकते ते आपण थोडस बघूया. त्याच्या अगोदर आजच्या डे मध्ये ड्युरिंग द डे मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड बनत होते का, तर या पद्धतीने ट्रेड बनत होता बघा. एक हा रेजिस्टन्स होता, एक सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये हे मार्केटनं एक तुम्हाला ट्रेंड लाईन बनवून दिली की फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग, थर्ड स्विंग. ओके, त्या पद्धतीनं हा शॉर्ट, ब्युटिफुल शॉर्ट बनत होता. तो शॉर्ट ज्यांनी कॅप्चर केला त्यांनी वेल अँड गुड. अदरवाईज काय होत होता की ते एक 5 मिनिटाला वगैरे हे एक झोन होते, म्हणजे 10 मिनिटाला वगैरे बघा हा एक काइंड ऑफ झोन आहे ना, म्हणजे ऍव्हरेज झोन आहे, परंतु एक स्विंग आहे इथं. म्हणजे 3 मिनिटला वगैरे एक झोन तुम्हाला दिसेल बघा. हा येस, इथे एक कन्सोलिडेशन करून एक लॉंग साईडला विक बनले आहे. आणि एकदम लोअर टाइम फ्रेमला गेला तर हा एक मल्टिपल टाइम टेस्टेड एक एक सपोर्ट काइंड ऑफ इथं बनवून प्राइस अपसाइडला गेलती आणि तिथे ही वीक पडले. मग त्या ठिकाणून एक तरी बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आपण करू शकतोय. आणि एक्सपेक्टेड करण्यापाठीमागचं अजून एक रिझन काय आहे की नाही हा जो काय फॉल आलाय हा फॉलचं इथे एक डाऊन साइडला एक लॉंग टेल बनले बघा, लॉंग टेल बनले आणि ती इथून एक अपसाइडला मार्केट गेलं आणि पुन्हा एका रेंज मध्ये मार्केट फसलं.
नेक्स्ट टाइमची अपॉर्च्युनिटी बघा 1 मिनिटला या ठिकाणी एक बनत होती अपॉर्च्युनिटी, परंतु तिथेही खूप काय मार्केटनं काय केलंय म्हणजे सॅटिस्फाईड मूव दिला नाही. म्हणजे 1 टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, इथं थर्ड टाइम पॉईंट पण मीटअप होत होता, इथं लोअर लो बनतायत, परंतु डाऊन साईडला आली प्राइस, अपसाईडला जायचा प्रयत्न करत होती पण परंतु पुन्हा सेलअप बसलाय प्राइस मध्ये. म्हणजे अपसाईडला ही लेवल्स काय होत आहेत, एक एक सेलअप काइंड ऑफ येतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया अपॉर्च्युनिटी की उद्यासाठी मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण रणनीती आखू शकतोय. ठीक आहे, आपण बघा 1 मिनिटावरती जाऊया, 1 मिनिटाच्या चार्ट वरती वगैरे, 5 मिनिटाच्या चार्ट वरती, 3 मिनिटाच्या चार्ट वरती बघा एक एक सपोर्ट हा हा सपोर्ट बनलाय, म्हणजे 823 चा हा सपोर्ट मेजर, म्हणजे आज हे पूर्ण डिलीट करूया. हा एक सपोर्ट बनलाय मार्केटला, एक सपोर्ट इंट्राडे पर्स्पेक्टिव्ह प्रिव्हियस हा रेजिस्टन्सचं काम करत होतं, 1 वे ब्रेक झाले आणि पुन्हा काइंड ऑफ इथं सपोर्ट घेतलाय आजच्या डे मध्ये. ओके, आजच्या डे मध्ये हा एक सपोर्टचं काम करायला लागलाय. ओके, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी बघूया 5 मिनिटावरती, तोच स्विंग आहे, तोच स्विंग दिसतोय. ठीक आहे, नेक्स्ट टाइम फ्रेमला जाऊया आपण 10 मिनिटला. एक काइंड ऑफ रॅली बेस कॅन्डल रॅली आहे, हे स्ट्रक्चर आहे. येस, त्यानंतर इथं कोणतंही स्ट्रक्चर नाहीये, जस्ट हा स्विंग इथपर्यंत आहे. म्हणजे 713 वरून नंतर डाऊन साईडला ही 772 ची लेवल आपल्याला भेटते. आणि हा एक हार्डल आहे, बरोबर की नाही, मार्केटला हा कंटिन्युअसली हार्डल आहे पॉइंट. आणि आपला पॉइंट कोणत्या ठिकाणी येतोय, या ठिकाणी पॉइंट येतोय 946. म्हणजे ही काही वीक सेलअप बसलाय ना, हा हा इथपर्यंत मार्केटला रूम आहे अजून ट्रॅव्हल व्हायला. बघूया आपण कशा पद्धतीने याच्यावरून अनालिसिस आपण करू शकतोय. आणि इथं बघा, म्हणजे हे 75 मिनिटच्या हायर लेवलला हा हॉल्ट आहे, म्हणजे हे रॅली बघा, हे काइंड ऑफ रॅली बेस आणि रॅली असं स्ट्रक्चर बनू शकते. कधी बनू शकते की एक्सपायरीला उद्या जर सकाळी मॉर्निंगला जर काही ग्रीन कॅन्डल बनली सपोज दॅट, तर हा स्ट्रॉंग डिमांड झोनचं पुन्हा काम करणार, बरोबर की नाही. ही रॅली बेस कॅन्डल या पद्धतीने जर का कॅन्डल स्टिक बनली सपोज दॅट, तर पुन्हा ही जी टोटल रेंज आहे ना, ही टोटल रेंज मार्केटची ही जी रेंज आहे आजच्या 888 ही रेंज, ही पुन्हा स्ट्रॉंग सपोर्टचं डे मध्ये काम करू शकते. कारण इथं ब्रेकआउट आलाय आणि ब्रेकआउट नंतर पुन्हा इथं प्राइस रिटेस्टला वगैरे येते. परंतु जर का त्यावेळेला ही अशा पद्धतीने ट्रेंड लाईन जात होती आणि ती ट्रेंड लाईन जर का ब्रेकडाऊन आली, तर हा एक फॉल इथपर्यंत फर्स्ट ऑफ ऑल 831 पर्यंत घेऊन येईल. आणि नेक्स्ट जे टार्गेट ओपन होईल ना, ते 772चं पुन्हा टार्गेट तुमच्या समोर एक 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 इथपर्यंत होऊ शकतंय. मी एक्सपायरी डेला का छोटे छोटे टार्गेट दिले बघा, म्हणजे हे काइंड ऑफ स्कॅल्पिंग इथपर्यंत आणि त्यानंतरचा जर का मूव आला तर हे 772 पर्यंत, म्हणजे खूप काही मोठं नाही ना मूव. म्हणजे बघा, हा 70 आणि हा 30, म्हणजे ऑलमोस्ट 60 पॉइंट आहे. परंतु मार्केटनं त्या पद्धतीनं स्ट्रक्चर बनवलं आहे एक्सपायरीला. एक्सपायरीला मी म्हणजे आय एम नॉट एक्सपेक्टेड की मार्केटमध्ये खूप मोठी रॅली कॅन्डल बनेल किंवा खूप बिरिश कॅन्डल बनेल. अशा काइंड ऑफ उद्यासाठी म्हणजे ट्रेड करायला आय एम नॉट एक्सपेक्टेड पर्सनली. पर्सनली मी काय पाहतोय मार्केटला की ही 946 ला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केटमध्ये काम करू शकते. आणि इथं इथं हे जे काही सपोर्ट आहेत, हे काइंड ऑफ सपोर्ट बनलाय किंवा ही 772 आजची जी काही लो लेवलची टेस्ट झाली ना, याच्या मिडल मध्ये मी कुठंतरी मार्केटला पाहतोय. ठीक आहे, जर का मार्केट फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे सपोज दॅट फर्स्ट टिकला मार्केट इथं आलं, तर फर्स्ट मी अपॉर्च्युनिटी डाऊन साईडची मी पाहीन. आणि जर का मार्केटनं तो एसएल हिट केला, तर मग मात्र ही अनवाइंडिंग अपसाईडला घेऊन जाऊ शकते. परंतु ही इथून वरती जाताना मी छोटे क्वांटिटीनं म्हणजे छोट्या क्वांटिटीनं आपण अपसाईडला जायचं का, कारण एक एसएल हिट तुमचा मार्केटनं फर्स्ट ऑफ ऑल केलाय, तर नेक्स्ट ह्यूज क्वांटिटीनं मार्केटमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत. म्हणजे सपोज दॅट इथं जर का तुम्ही प्रॉफिटेबल आहे आणि पुन्हा मग इथं ब्रेकडाऊनचा ट्रेड जर तुम्हाला भेटायला लागलाय,
तर मात्र तुम्ही फर्दर क्वांटिटी वगैरे ऍड करून इथपर्यंतचे वगैरे प्रॉफिट बुकिंग करू शकतोय. परंतु या लेवलला फर्स्ट मार्केट आलं तर फर्स्ट रेजिस्टन्सचं काम मार्केट करू शकते. ओके, म्हणजे ही जी 946 आहे ते लॉंगर टाइम फ्रेमला बघा कुणालाच इथं सपोर्ट वगैरे दिसत नाही. ओके, काइंड ऑफ हा एक सपोर्ट मार्केटला होता असं समजतील सगळेजण, आणि मार्केटला वर गेल्यावरती ना बुलिश ट्रेड बनेल, 25 वगैरे ब्रेकआउट होईल असे एक्सपेक्टेशन जर का कोण म्हणजे रिटेल ट्रेडरचा सगळ्या माइंडसेट झाला तरी हा एक हार्डल आहे हे विसरू नका. म्हणजे हा एक हार्डल आहे ना, हा विसरू नका बस. ओके, ठीक आहे. आणि ड्युरिंग द लाईव्ह मार्केटमध्ये जर का हा मार्केट सपोज दॅट गॅप अपच ओपन झालं, म्हणजे या आपल्या लेवलला ओपन झालं सपोज दॅट की 946 जी काय आपली लेवल आहे ना, सपोज दॅट या प्रोबॅबिलिटी हाय आहे की मार्केट गॅप अप पण होऊ शकते. तर प्रोबॅबिलिटी हाय आहे की इथं जर का फर्स्ट ऑफ ऑल मार्केट फर्स्ट टिकला मार्केट जर का ओपन झालं तर मात्र मग मार्केटमध्ये थोडीशी जाण येईल. का जाण येईल? म्हणजे थोडं म्हणजे मार्केट म्हणतो ना आपण, नाही नाही नाश्ता वगैरे खाल्ल्यानंतर कसं आपल्याला तरतरी येते किंवा जेवण म्हणजे भुकेने व्याकुळ झालोय आणि मग पुन्हा जेवण दिलं आपल्याला, तर कसं आपलं एनर्जेटिक आपल्याला फील होत आहे. तसं मार्केट जर का इथंच ओपनच झालं तर मात्र याला स्ट्रेंथ येईल. का स्ट्रेंथ येईल? कारण फ्लॅट ओपनिंग होऊन जर का मार्केटमध्ये ब्रेकआउट यायचा असेल तर तो पॉवरफुल आहे ना, कारण हे सगळे ट्रॅप झाले. म्हणजे ज्यांनी ही लेवल डिफेंड करायचा प्रयत्न केला ही 900ची लेवल, आणि ऑन एक्सपायरीला हे जे काय अनवाइंडिंग होईल ती ह्यूज प्रमाणात होईल. ओके, त्यामुळं आय एम नॉट एक्सपेक्टेड गॅप अप जर मार्केट झालं तर थोडस मी प्राइस ऍक्शन काय बनते याच्याकडे फोकस करेन. परंतु जर का मार्केटमध्ये हे या रेंजच्या डाऊन साईडला ओपन झाले, म्हणजे हे 888च्या डाऊन साईडला मार्केट ओपन झाले आणि मग मार्केट वरती आलंय, तर मात्र तुम्ही इथे शॉर्टची अपॉर्च्युनिटी बघू शकताय फर्स्ट ऑफ ऑल. परंतु मार्केटच जर का गॅप अप ओपन झालं आणि इथं सस्टेन होत आहे तर मात्र मग इथं काय पॉइंट नाही हे म्हणजे डाऊन साईड वगैरे बघण्यात. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल जी फर्स्ट टिकला मार्केट डाऊन येईल तेवढंच बस, नाहीतर अदरवाईज नंतर मग मार्केट बुलिश होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. कारण मार्केटमध्ये ही जी काही सेकंड हाफ मध्ये रेंज आहे ही रेंज पुन्हा ऍज अ सपोर्टचं काम करू शकते, स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकते. त्यामुळे एक्सपायरी डेला बघा थोडस ऑप्शन चेन वरती थोडं लक्ष द्या उद्यासाठी. मी अगोदर कधी मी म्हणत नाही बघा, कधी प्रिव्हियस डेला वगैरे जास्त ऑप्शन चेन वरती पाहायचं नसतं. परंतु जर का एक्सपायरी डेला ऑप्शन चेन मध्ये कशा पद्धतीनं बिल्डअप पोझिशन्स होत आहेत याच्यावरती थोडा फोकस करा. आणि ही जी काही ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन वरती उद्यासाठी आपण व्ह्यू पॉइंट ठेवू शकतो. एक ट्रेंड लाईन ला या, हे इग्नोर करू नका. ओके, जर का मार्केट जर का या पद्धतीनं अपसाईडला गेलं सपोज दॅट, इथून पुन्हा अपसाईडला गेलं तर ही काय होईल, हायर हाय स्विंगची ट्रेंड लाईन बनेल आणि मग इथं 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 छान पद्धतीनं तुम्हाला हा ट्रेड बनू शकतोय. आणि हा पॉइंट जर का सपोज दॅट 12च्या नियर जर का इथं वगैरे येत असेल तर अजून ब्युटिफुल आहे. का ब्युटिफुल आहे? कारण प्राइस सेकंड हाफच्या म्हणजे हे जे काय सेकंड हाफची रेंज होती त्या सेकंड हाफच्या रेंजच्या इथं मग हा पॉइंट बनेल. त्यामुळे या पॉइंट पाशी थोडस लक्ष ठेवा की हा पॉइंट कधी बनायला लागलाय मार्केटमध्ये. ओके ओके, डाऊन साईडला जास्त व्ह्यू पॉइंट ज्या वेळेला फ्लॅट ओपनिंग आहे त्यावेळेसच ठेवा. अदरवाईज थोडं मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे तर त्या त्या दृष्टीनं आपण व्ह्यू पॉइंट ठेवायचा आहे. म्हणजे हे 25,000चे वगैरे लेवल आहे बघा, हे जर का अनवाइंडिंग व्हायला सुरुवात झाली म्हणजे हे बघा डेली बेसिस वरती काय झालंय मार्केटनं, जरी रेड कॅन्डल वाटत असेल तर इनविजिबल कॅन्डल कन्सेप्ट नुसार कशी आहे कॅन्डल, ग्रीन कॅन्डल आहे ही. म्हणजे ऍक्च्युअली कॅन्डल कशी आहे या पद्धतीने ग्रीन कॅन्डल आहे ही. येस, या पद्धतीने बघा ही डोजी कॅन्डल काइंड ऑफ अशी बनले कॅन्डल स्टिक. त्यामुळे हे जर का अपसाइडला जर का ब्रेक वगैरे झाले फ्लॅट ओपनिंग होऊन तर मग बघूया आपण कशा पद्धतीनं लाईव्ह मार्केटमध्ये उद्या थोडस मी अपडेट करायचा प्रयत्न करतो. ट्रेंड लाईन वगैरे जर का बनत असतील तर त्या पद्धतीनं आपण
अपडेट करूया. ओके, गुड, थँक्यू. बाकी कोणाला काय शंका अजून? आज ट्रेड घेतले का? हे जे काही मी दररोज तुम्हाला सांगतोय बघा, 1 मिनिटावरच्या याच्यावरती तुम्ही फोकस करत चला. किती ब्युटिफुल ट्रेंड लाईन इथं बनले. आणि याच्यामध्ये काय काय अजून ब्युटिफुल आहे की हा स्विंग बनलाय, हा स्विंग बनलाय. हा फर्स्ट स्विंग थोडासा खाली, परंतु या स्विंगच्या डाऊन साइडला ही स्विंग आहे. म्हणजे किती एक एक पॉइंट जरी तुम्ही त्यावरती जर स्टडी करत बसला तरी काय हरकत नाही. म्हणजे एखाद दिवशी नाईट तुम्हाला ट्रेड भेटेल. त्याचा ब्रेकआउट पण झाला, इथं ब्रेकआउट पण तुम्ही कॅप्चर करू शकताय. ओके, म्हणजे एक एक आपले ट्रेडिंग स्टाईल ठरवा की कशा पद्धतीने मला ट्रेड करायचे आहेत. त्या पद्धतीनं ट्रेड करत चला. इथं बघा, म्हणजे या पॉइंटलाच आपला ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप पण बनली होती, म्हणजे पॉवरफुल मल्टिपल कन्फर्मेशनचा ट्रेड इथं बनलाय. म्हणजे ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप, तिथं पुन्हा फर्स्ट ऑफ ऑल आले आणि थर्ड पॉइंट पण इथंच मीटअप होतोय आणि तिथून बघा सेलर किती ब्युटिफुल बसलाय. एक एक ट्रेड जरी आपल्याला दिवसभरात बनला तरी खूप छान आहे. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी जर तुम्ही ग्रॅप केली तर म्हणजे बाकीचे मूव काय कॅप्चर करायची फारशी आवश्यकता नाही. ड्युरिंग द लाईव्ह मार्केटमध्ये हे तुम्हाला संपूर्ण समजायला पाहिजे. मी ही ट्रेंड लाईन पण तुम्हाला टाकली तर मग तुम्ही इथं डाऊन साइडला घेणार. मग इथं इथं जर का हा एसएल कशा पद्धतीने मॅनेज करायचा, ब्रेकआउट कधी होऊ शकते, इथं प्राइस पॉवर जनरेट करून आली का, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला माइंड मध्ये ठेवायचे आहेत. ऍज अ निफ्टीमध्ये जर का तुमची मास्टरकी करायची आहे तर आणि हेच पॉइंट तुम्ही कशामध्ये युज करायचे आहेत, तुमचे जे काही स्टॉक अनालिसिस करताय ना, स्टॉकचे अनालिसिस करताना पण हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे बघा डाऊन साइडला वीक आहे, डाऊन साइडला वीक आहे, याला इग्नोर करायचं नाही. जसं की आज आज बघा इथे वीक पडली आहे, ही वीक पडली आहे, हिला इग्नोर करून चालेल का? आपल्याला नाही चालणार. ओके, नेक्स्ट अजून तुम्हाला सांगतो की हा पण इथं पण एक वीक पडली, बरोबर की नाही? याला इग्नोर करून चालेल का आपल्याला? बघा ही फ्रायडे, म्हणजे ही करंट वीकची एक्सपायरी आहे ना. म्हणून मी म्हणतोय ठीक आहे, मार्केट वरच्या साईडला असेल, भरपूर लोकांची भेटतील मार्केटला, ते जर का ट्रॅक करत चाललं तर म्हणून मी ही ट्रेंड लाईन प्लॉट करून दिली तुम्हाला. ही ट्रेंड लाईन जर का तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं अपसाईडला जाऊन मार्केट इथे येत असेल तर ही टेस्ट होऊन अपसाईडला अनवाइंडिंग होऊ शकते. जे पण काय आज जे शॉर्ट बनलेत ना, हे 24,900चे 950चे, आणि हे जर का एकदा अनवाइंडिंग करायला चालू झाले तर मूव किती छान येईल बघा. त्यामुळे अपसाईडला थोडस लक्ष देताना पण 50% क्वांटिटीनं पंच करा. ही अनवाइंडिंग होते का नाही याला खूप महत्व आहे, बरोबर की नाही? नाहीतर अनवाइंडिंगच होईना झाले आणि तुम्ही ट्रेड घेतलाय, असं नाही पाहिजे. म्हणून छोटे क्वांटिटीनं पंच करा, म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतोय. ओके, ते ड्युरिंग द लाईव्ह मार्केटमध्ये जज करताना खूप डिफिकल्टी होत असतात. बघा, मलाही आज मी पण एक्सपेक्टेड करत होतो हा ब्रेकआउट, म्हणजे इथं जी ट्रेंड लाईन आहे ना, तुम्हाला आता मी ट्रेंड लाईन ते प्लॉट करून, येस, ही ट्रेंड लाईन आहे बघा. 1 टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला त्यावेळेला हा स्पाइक आला. किती ह्यूज ह्यूज प्रमाणात स्पाइक आहे. त्यावेळेला तुम्हाला एसएल लगेच घेता पण आला पाहिजे. पुन्हा मी लगेच ही जी कॅन्डल बनली त्यावेळेला आम्ही रिएंटर पुन्हा इथं पोझिशन आपण करत असतोय. तसं तुम्हाला मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे की नाही नाही बाबा, प्राइस अपसाइडला जाते किंवा नाही जाते, लगेच एसएल तुरंत एसएल घेतला पाहिजे. आणि ही मी क्वांटिटी साईज आपण लगेच कमी केली मी, ही जी काही स्पाइक पडला त्यावेळेला. कारण मार्केटला जर का अपसाइडला जायचंय तर बघा इथं ब्रेकआउट दिलाय, हे ब्रेकआउट दिलाय तर का नाही पुन्हा प्राइस रिटेस्टला आली? म्हणजे जे काही स्ट्रॉंग ब्रेकआउट येत असतात ते तुम्हाला म्हणजे म्हणजे रिटेल ट्रेडरला बसू देत नाहीत, ट्रेड मध्ये बसू देत नाही. त्यामुळे इथं लगेच तुमची क्वांटिटी साईज कमी झाली पाहिजे. ही जी काही वीक पडली त्यावेळेला, म्हणजे ही इथं हा मूव आलता ना, त्यावेळेला थोडस आपल्याला म्हणजे अलर्ट मोड मध्ये आपण राहिलं पाहिजे. नाही नाही यार, ब्रेकआउट तर आलाय, पुन्हा मग काय इथं गोंधळ करायला लागले प्राइस.
आणि प्राइसनं प्रूव्हन पण केलं, ठीक आहे. नंतर पुन्हा हा ब्रेकआउट तर आला नंतर, परंतु हा जो नॉईज आहे ना, नॉईज, हा ऑप्शन बायर हा नॉईज सहन करू शकत नाही. कधी सहन करू शकेल? ज्या वेळेला त्याची क्वांटिटी साईज कमी असेल किंवा ऑप्शन सेलिंग मध्ये हा नॉईज आपण कमी करू शकतोय. परंतु ऑप्शन बाईंग मध्ये बघा, हा जो काही नॉईज आहे ना, हा नॉईज हँडल करणं खूप म्हणजे डिफिकल्ट असतंय. त्याला वाटायला लागतं की नाही मार्केट खूप म्हणजे खूप फॉल झालं. परंतु तुमच्या लक्षात आलं पाहिजे, नाही नाही, इथे एक स्ट्रॉंग झोन आहे. झोन बनवून एकदम ग्रीन कॅन्डल शार्प बनलेत. बरोबर की नाही? आणि प्राइस न रिव्हर्सल दिले, लगेच तुरंत रिव्हर्सल दिले. म्हणजे हे पॉइंट तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्सनं मी जे काही सांगतोय ना, हे एक्सपिरियन्सनं समजेल की नाही नाही, या पॉइंट मध्ये किंवा ज्याने ज्याने इथं ट्रेड पंच केलता आणि त्याने आज अनुभवले ना हा स्पाइक, त्यांना माहिती असेल ऑप्शन बाईंग मध्ये काय हालत होते. ओके, ऑप्शन सेलिंग ठीक आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये काय नाही हरकत, अजूनही पोझिशन पडून ठेवू शकतोय आपण. मी म्हटलं ना की नाही नाही, या रेंज मध्ये मार्केट एका रेंज मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ऑप्शन सेलरला काहीच हरकत नाही. आणि हा जो काही लास्टला सेलअप बसलाय ना, याच्यावरूनही आपल्याला खूप काही समजतंय. हा जो काही वीक सेलअप आहे असं वाटत असेल, परंतु इथं पोझिशन्स बनल्या गेलेत ऑप्शन सेलरच्या. त्यामुळे हा सेलअप काइंड ऑफ आलाय. का सेलअप येईल सांगा मला असा? जर का सेकंड हाफ मध्ये प्राइस ब्रेकआउट कसे आले, एकदम चांगले इथं प्राइस हायर लेवलला हॉल्ट केलाय. बघा, हा हा एकदम मूव आलाय आणि या मूव नंतर हायर लेवलला हॉल्ट झालाय. पुन्हा इथं ब्रेकआउट पण देऊन आली ती प्राइस आणि तरी पुन्हा हा ब्रेकआउट झाला नाही, अपसाइडचा ब्रेकआउट. म्हणजे इथं क्वांटिटी पंच केले. म्हणून मी काय म्हटलं की इथे एक ट्रॅपिंग 946 पर्यंत अजिबात तुम्ही म्हणजे विचार करू नका की नाही खूप लॉंग साईडला मार्केट, इथं हा जो ब्रेकआउट आला ना, सगळ्यांना वाटणार हा ब्रेकआउट आला. आणि जाऊ द्या ना, मग मी म्हणतोय एक दिवशीचा मूव नाही, आपल्याला 50% क्वांटिटीने पंच करा. हा मूव किती लोकांनी पंच केला सांगा? इथं आपला थॉट प्रोसेस काय होता? पूर्ण आपण बुलिश होतो मार्केटला, जरी डाऊन साईडला गेलं तर मग 50% क्वांटिटीने मी सांगितलं होतं. परंतु किती ब्युटिफुल ही रॅली आली. म्हणजे ज्या दिवशी आपलं म्हणजे एकदम मार्केट एकदम चांगल्या पद्धतीनं लेवल्स आपल्याला ड्रॉ करून देते ऑप्शन बायर्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीनं क्वांटिटी पंच करायच्या. ज्यावेळेला ऑप्शन सेलरच्या गिरफ्तमध्ये मार्केट गेले, त्यावेळेस थोडं क्वांटिटी साईज कमी करा आणि काइंड ऑफ स्कॅल्पिंग ट्रेडिंग करा, ऑप्शन बायर असाल तर. म्हणजे छोटे छोटे प्रॉफिट बुकिंग करायचे. ओके, ठीक आहे. बघा, कॅशच्या बॅचचे एकदम ब्युटिफुल पीपीटी तयार करायचं काम चालू आहे. त्यामुळं थोडस कॅशच्या मार्केटचं बघा, हे तुमच्या म्हणजे आपल्या स्टुडंटसाठीच चालू आहे हे संपूर्ण. ओके, खूप चांगली पीपीटी म्हणजे खूप चांगली पीपीटी होईल. ज्यांनी मन लावून एकदा जर का पीपीटी वाचली आणि समजून घेतली, तर तो 80% ट्रेडर बनू शकतो. 80% त्यांना फक्त समजूनच घ्यायचं आहे. हे चार्ट काढणे, बघा हे डाऊनसाइड प्राइस वाईज करेक्शन काय आहे, म्हणजे सगळे पॉइंट्स त्यामध्ये आहेत. नव्यानं पीपीटी प्रेझेंटेशन करतोय आपण. ओके, थोडस त्यामुळे बघा, चांगली जर गोष्ट करायची तर आपल्याला वेळ हा द्यावा लागेल. बघा, हे सपोर्टचे पॉइंट किती किती व्यवस्थितरित्या टाकलेत सगळे. एक स्ट्रॉंग डिमांड झोन सपोर्ट म्हणजे काय आहे, आणि तुम्हाला अजून सायकोलॉजी मला सांगायची आहे की मार्केटमध्ये सेकंड हाफ मध्ये कशा पद्धतीनं सेकंड हाफचे झोन कशा पद्धतीनं करतायत, तर त्यावरती बरंच सायकोलॉजिकल खूप चांगल्या पद्धतीनं पीपीटी प्रेझेंटेशन आपल्या स्टुडंटसाठी तयार करायचं असं डोक्यात चालू आहे. त्यामुळे थोडस म्हणजे बाकीचे लेक्चर्स अवॉइड केलेत. ओके, त्यावरतीच काम चालू आहे. म्हणजे जेवढा काय वेळ भेटेल तेवढा त्यावरती आपण युटिलाइज करतोय. आणि जे पण स्टुडंट वाटते ना नाही सर, आम्हालाही वेळ भेटतोय, त्यांनी बघा थोडस कॉन्व्हर्सेशन करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचाही अभ्यास होणार आहे याच्यातून. स्ट्रेट लाईन रेजिस्टन्स काय, राऊंड नंबर रेजिस्टन्स काय, एकदम ब्युटिफुल चार्ट पाहिजेत, की ते चार्ट पाहिले की अरे वा किती मस्त हा चार्ट आहे असं म्हटलं गेलं पाहिजे.
ओके, बघा ही ट्रेंड लाईनचे किती 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 पॉइंट्स मी सांगितलेत. ओके, जे ओल्ड स्टुडंट आहेत ते ओल्ड स्टुडंट थोडस लक्ष द्या म्हणजे चार्टला वगैरे व्यवस्थितरित्या चार्ट आले पाहिजे त्याचा फोकस करूया आपण. ठीक आहे, बाकी शंका कोणाच्या काय? आकाश सर, नवनाथ सर, पुन्हा कोण कोण आहेत? स्वप्नाली मॅडम आहेत, सुभादा मॅडम आता नवीन आहेत, करुणा मॅडम आहेत. ओके, तुम्ही थोडेसे ओल्ड चार्ट मला पाठवायचा प्रयत्न करा बरं, जेवढं त्या चार्ट मध्ये डिझाईन करता येईल तेवढं डिझाईन करा आणि मग चार्ट पाठवा मला. ओके, आता सपोज द्या ट्रेंड लाईनचा चार्ट आहे. हा, ज्यांना बघा आउट ऑफ द बॉक्स लर्निंग करायचे अजून म्हणजे लर्निंग तुमची काही खंड नाही पडला म्हणजे तुम्ही आता ऑप्शनचे बॅचचे स्टुडंट झाला म्हणजे हे हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचे नाहीत असं नाही, म्हणजे खूप महत्वाचे आहेत. तर जेवढे चार्ट डिझायनेबल करून पाठवता येईल जे जे मटेरियल आहे मटेरियलचे आहेत ते मला पाठवायचा प्रयत्न करा. सर्व स्टुडंटसाठी सूचना आहे, असं नाही की एका स्टुडंटला कोणत्या आहे. ओके, ठीक आहे.